नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत दाल तडका. आणि ही डाळ याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मीठ असं घालून मी शिजवून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. दाल तडकासाठी जी फोडणी द्यावी लागते ती आता फोडणी देणार आहोत. तर त्याच्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. मीठ आहे, गरम मसाला, लाल तिखट, जिरं, हिंग आणि आलं लसूणची पेस्ट. आणि आता मी ही कोथिंबीर चिरून घेतो आहे आणि सुकी मिरची आणि कढीपत्ता असं मी फोडणीसाठी सगळं साहित्य घेतले. आणि आता कढईमध्ये मी घेतले 2 पळी तेल. आणि या तेलामध्ये प्रथम आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता पाठोपाठ आपण टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट आणि जरासे ढवळून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण घालणार आहोत जिरं. जिऱ्यानंतर एक छोटा चमचा हिंग पावडर आणि नंतर सुकी मिरची लाल हा घेतला आहे आपण. गरम मसाला हा बघा. आणि हा आहे लाल तिखट, मिरचीचा नुसता लाल तिखट. आणि हे आता मस्तपैकी तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. आणि याची फोडणी आता आपण ह्या डाळीला देणार आहोत. आणि त्याच्यावर ठेवणार आहोत आपण आता झाकण जरा वेळासाठी. आणि झाकण उघडून जरा वेळानंतर आपण त्याच्यावर टाकले कोथिंबीर. आणि हा आपला दाल तडका तयार झालेला आहे. कसा वाटला दाल तडका नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला जर दाल तडका आवडत असेल, तुम्ही हॉटेलला जाऊन खात असाल तर नक्की एकदा घरी करून बघा. धन्यवाद.